विद्या स्वादिष्ट किचनमध्ये मी आपले मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला रव्याचे अप्पे दाखवणार आहे आणि तेही अगदी कमी वेळेत होणारे चवदार अप्पे आहेत। तर त्यासाठी इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे। तो व्यवस्थित चाळून ठेवले या वाटीमध्ये आणि हा बारीक रवा घेतले। तुमच्याकडे जर जाडसर रवा असेल तर तो तुम्ही घेऊ शकता आणि हा कच्चा रवा आहे। तसेच इथे मी अर्धी वाटी दही घेतलेला आहे। 1 वाटी रव्याला अर्धी वाटी दही घ्यायचं म्हणजे अप्पे छान होतात। आणि दही हे मी आंबट घेतलेलं नाहीये, शक्यतो आंबट दही टाळा। तसेच हिरवी मिरची 5-6 घेतले, अर्धा टेबलस्पून कच्चे जिरे घेतलेत आणि अर्धा इंच आलं घेतले। त्याची इथे मी पेस्ट करून ठेवले, जरा जाडसरच पेस्ट आहे ही। तसेच तीळ घेतले, तीळ आपल्याला अप्प्याला लावण्यासाठी घेतलेले आहे। तेल घेतले, इथे मीठ घेतले चवीनुसार, सोडा घेतले 3 ते 4 चिमूट। आता हा रवा एका बाउलमध्ये घेतले मी आता आणि याच्यामध्ये दही घालते। तसंच हिरवी मिरची, अद्रक आणि जिऱ्याचं वाटण घालते आणि त्यानंतर लगेच मीठही घालून घेते। आता हे टाकलेले सर्व जिन्नस मी एकत्रित करून घेते या रव्यामध्ये। हे जिन्नस व्यवस्थित असे एकत्रित झालेत रव्यात आणि आता मी यात थोडंसं पाणी घालून घेणार आहे आणि पाणी थोडं थोडं घालत जायचं म्हणजे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं याला। परत थोडंसं पाणी घालते आणि थोडंसं असं ओतत जायचं आणि याला एकत्रित करत राहायचं। आपण इडलीचं पीठ कसं करतो त्याप्रमाणे हे पीठ करून घ्यायचं। हे पीठ मी मध्यम स्वरूपाचंच ठेवलेलं आहे, जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही। आणि हे बघा तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी करून घेतलेलं आहे याला। आता मी याला 30 मिनिटं झाकून ठेवते म्हणजे छान व्यवस्थित असा रवा हा मऊ पडतो। आता ह्यावरील मी ताट काढते आणि बघा मस्त असं 30 मिनिटं झालेत, छान तयार झाले पीठ। आता मी ह्याच्यामध्ये लगेच सोडा घालते आणि सोडा घातल्यानंतर आपण याला असं व्यवस्थित मिक्स करूया सोड्याला। अप्पे पात्र मस्त असं गरम झालेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये तेल सोडूयात थोडं थोडं। हे बघा असं तेल सोडायचं 2-3 थेंब। त्यात थोडेसे तीळ पण घालते थोडे थोडे करून आणि गॅसची फ्लेम मी बारीक ठेवलेली आहे। आता त्याच्यामध्ये हे टाकून घेते पीठ। हे पीठ एवढं सपट असं घालून घ्यायचं, आधी पण घालायचं नाही, नाहीतर ते बाहेर पसरतं। आणि गॅसची फ्लेम मी आता मध्यम करून घेणार आहे आणि मध्यम गॅसच्या आचेवरच त्याला आता नंतरून पलटी मारते। वरून थोडं थोडं करून आता मी तेल फिरवून घेते आणि आता याला मी पलटी मारून घेते आणि बघा मस्त असं अशा पद्धतीने ना पलटी मारून घ्यायची। हे बघा मस्त असा ब्राऊन कलर आलाय अप्प्यांना, म्हणजे आपण ओळखायचं की अप्पे आता व्यवस्थित असे आतपर्यंत शिजले गेलेले आहेत, छान असे भाजले गेलेले आहेत। आता मी ते एका ताटामध्ये काढून घेते। आता अशाच पद्धतीने सर्व अप्पे मी बनवून घेणार आहे। छान असे आतून मुलायम व बाहेरून कुरकुरीत अप्पे बनवून तयार झालेत। त्याचा आपण नारळाची चटणी, डाळ्याची चटणी किंवा त्याला आपण फुटाण्याची डाळ्याची चटणी असे म्हणू शकतो, या चटणी सोबत खाऊ शकतो। तसेच सांबर सोबतही अतिशय छान लागतात। हा मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यास बनवायला अगदी सोपा पदार्थ आहे। तुम्हाला एक तोडून दाखवते आणि हे बघा किती छान असे जाळीदार अप्पे तयार झालेत। त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा। न्याहारीतला पदार्थ आहे एक छान, अप्पे खाल तर नक्कीच होईल तुमचे समाधान।